नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी माझी नवी कादंबरी अक्करबोट्या हिचं कथन दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी करत असतो. आज रविवार. आज आपण 26वा भाग पाहत आहोत. आपण 25व्या भागामध्ये असं पाहिलं की सासऱ्यानं कोणालाही न सांगता दुसरी बायको केली. ती बायको घरी आली, अर्थात घरी आणली. वंदनाला सांगून त्यांनी घर झाडून बिडून घ्यायला सांगितलं होतं. त्याप्रमाणे वंदनानं सगळं केलं. त्या दिवसचा संध्याकाळचा स्वयंपाकही वंदनानंच केला आणि सगळ्यांना जेवू घातलं. अर्थात तिचे लेकरं, तिचा नवरा तेही तिथंच जेवले. सगळ्यांची जेवणं झाल्यावर मग त्या नवरीसोबत असणारी जी बाई होती ती वंदनाला म्हणाली की आम्हाला देवकाबाईच्या घरी नेऊन घालायला सांगा. देवकाबाई म्हणजे लक्ष्मणची बायको. म्हणजे देवकाबाई आणि नवरीची माय म्हणजे राधी, ह्या बहिणी. त्यात काही वंदनालाही गैर वाटलं नाही आणि म्हणून तिनं नवऱ्याला सांगितलं की यायला घेऊन जा आणि देवकाबाईच्या घरी सोडा. त्यावेळी सासरा बाहेर गेला होता. लक्ष्मणच्या घरी दिलीपनं म्हणजे वंदनाच्या नवऱ्यानं नेऊन सोडला आणि तो परत आला. तर त्यानं वंदनाला सांगितलं की आता ते लक्ष्मण संग वापस येणार आहेत. आणि वंदनाला वाटलं ठीक आहे. बराच उशिरा सासरा आला. सासऱ्यानं पाहिलं की नवी बायको घरात नाही. त्यानं विचारलं वंदनाला. तेव्हा वंदनानं सांगितलं की असं आहे, ती तिच्या मावशीच्या घरी गेलेली आहे आणि ती येणार आहे आता. ठीक आहे. वंदनाला एक प्रश्न पडला की आता काय करू मी. सासरा आणि नवी सासू जर माडीवर झोपणार असतील तर त्यांच्यासाठी कंदिलाचा काच पुसावा लागेल, तेल टाकावं लागेल, लावून वर नेऊन ठेवायला लागेल. आता तसं जर समजा झालं तर हे तिच्या हातचं तिसरं अशा पद्धतीचं काम. पहिलं नारायण, दुसरं नारायण आणि तिसरं आता सासरा. पण विचारावं कसं सासऱ्याला. ती गप्पच राहिली आणि काही वेळानं सासऱ्याला म्हणले की मग मी जाऊ का आता घराकडं. सासरा म्हणाला हो जाय. आता उद्या पाहिजे येऊ. नाही काही येऊ नको, करल ती. आणि वंदना सरळ घराकडे आली. तर दुसऱ्या दिवशी सकाळीच वंदना उठली. घरातला सगळा जो काही पसारा पडलेला असेल तो तिनं सारवासारव करायला सुरुवात केली. कामात गुंतली आणि एकाएकी सासरा तिच्या समोर आला. वंदना वंदना असं म्हणत. इतक्या पायट तिनं सासऱ्याला आत घेतलं आणि विचारलं की काऊन इतक्या पायट काऊन आली उठून. अहो पंचायत झाली. म्हणजे काय झालं. अहो ती नवरी गायब झाली. काय गायब झाली. कशी काय गायब झाली. अहो ती इकडं आलीच नाही रात्री. म्हणून मग मी लक्ष्मणच्या घरी गेलो. त्याला विचारलं तर त्याची बायको म्हणे की नवरीचं पोट दुखू लागलं एकाएकी. म्हणून मग तिच्यासोबतच्या बाईनं मेटाडोर केला आणि नवरी तिच्या माहेराला गेली. आता माय हे थलयच नाटक झालं. तिच्या अंगावर सगळं कडकड सोनं तेही नेलं. हो ना. आता याले कसं म्हणतात आपल्या खेड्यात. आता बोलू नये, बोलतच नाही मी. ती म्हणत नाही तो म्हणवा.
हाकना बॉम्ब. तसं झालंय. आता कोणाला सांगू, कसं सांगू, तुला तरी कसं सांगू? अहो नुसतं तिनं तेवढं सोनं नाणंच नेलं नाही वंदना. म्या काय 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 केलं. आणि बोलता बोलता सासऱ्याला हुंदका आला. वंदनानं विचारलं की काय झालं ते सांगा तर खरी. तर काय सांगू, अगं माझ्या हातानं मी माझं घर बुडवलं. माझ्या पोराले म्या जे कष्टानं कमावलं होतं, पोरासाठी ठेवायचं ते माझ्या हातानं गमावलं. तिनं सासऱ्याला शांत केलं, पाणी दिलं, चहा दिला आणि मग आता सांगा काय काय झालं ते, कसं कसं झालं ते. आणि मग सासऱ्यानं ज्या काय भानगडी झाल्या आधीच्या त्या सगळ्या सांगितल्या. की रत्नाला त्या दिवशी वाशिमला सोडलं आणि सासरा तडक धानोऱ्याला गेला राधीच्या घरी. राधी घरी नव्हती, गोधी होती. सासऱ्यानं विचारलं का राधाबाई घरी आहे का? तर गोधी म्हणे नाही, मी आहो म्हणे, काय काम आहे, या बसा. आणि बसली. सासऱ्यानं सहज तिला विचारलं की तूच आहेस का राधाबाईची पोरगी? तर ती म्हणे हो. मग लग्न गिगन झालं म्हणे एकदा, आता दुसऱ्यांदा. आता मला कोण करणार आहे, एकानं टाकून दिलं, दुसरं कोणी माझ्या संग लग्न करायला तयार येईल. मोठी धीट वाटली ती बोलायला. काहून नाही करणार, कोणीही करलं, माझ्यासारखा एखादा तयार होईल. तुम्ही होता तयार? हो. तेवढ्यात तिची माय म्हणजे राधी घरी आली आणि गोधीनं राधीला सांगितलं की हे आजा माझ्यासंग लग्न करतो म्हणतात माय. आणि राधी म्हणले आजा काऊन मजाक करायले, तुमचं वय किती, तुम्ही म्हातारे, माई पोरगी तरणी, तुमचा जोडा तरी कसा होईल. पण सासऱ्यानं निर्धारानं सांगितलं की मी तुही पायरी चढली बाई, मी तुही पायरी चढली ते मनात ठरवून की मी तुझ्या पोरीसंग लग्न करणार. ठीक आहे मग. आणि मग त्यांची चर्चा झाली की काय करायचं, कसं करायचं वगैरे वगैरे. ठरलं असं की सासऱ्याचं वय झालेलं, त्याचा काय भरोसा, आज आहे उद्या नाही, पण पोरीच्या नावानं काही पाहिजेत. मग जी निम्मे इस्टेट आहे, जे काय असेल, घर वावरं शिवरं वगैरे वगैरे, विहीर असेल तर विहिरीत हिस्सा, ते सगळं गोधीच्या नावानं करून द्या. पण सासरा तयार नाही झाला. इतकं नाही देणार, कारण मला एक पोरग आहे पहिल्या बायकोचं. त्याला का आताच बेवारस करू का काय? सासरा फक्त 1.5 एकर रान द्यायला तयार झालं, तेही हलकं असणार. पण राधी तयार नाही झाली. राधीनं चौकशी केली त्याच्या सगळ्या वावराची, विहीर कोण्या वावरात आहे, तिथं किती रान आहेत असं. आणि त्या विहिरीच्या 2 एकर रानात 3 एकर रानात तिनं हिस्सा मागितला. म्हणजे 3 एकर रान, तिथलं पूर्ण 3 एकर रान आणि विहीर. पण खूप चर्चा केल्यावर त्यांच्यात तडजोड झाली की 2 एकर रान देईन, 1 एकर माझ्याजवळ ठेवीन आणि विहिरीत 4था हिस्सा देईन. ठीक आहे, पण हे आत्ताच्या आत्ता आज नोंदून द्यावं लागल. आणि लगेच ते 3 जण तालुक्याला आले. रजिस्टरच्या ऑफिसमध्ये गेले, वाइंडरला भेटले. वाइंडरला समजावून सांगितलं. वाइंडरनं जसं समजावून सांगितलं, वाइंडरला तसंच त्यानं ते सगळं लिहून वगैरे दिलं. आणि गोधीच्या नावावर विहिरीचं 2 एकर रान आणि विहिरीत हिस्सा खरेदी करून दिला. दुसऱ्या दिवशी
त्याची जी पावती असते ती काही भेटली नाही, म्हणून तिसऱ्या दिवशी पावती भेटली. ती सुद्धा सासऱ्यानं आणून राधीला नेऊन दिली. आणि मग चौथ्या दिवशी लग्न करायचं ठरलं, म्हणजे माळा घालायचं ठरलं. लग्न नाही, माळा घालायचं ठरलं. आणि त्याप्रमाणे झालं सगळं. ते नवरी घेऊन सासरा गावाकडे याला. आणि आता ही बोंब झाली, ती पळून गेली. अंगावरचं सोनं नाणं सगळं नेलं. सासरा म्हणे, मी आता जातो आणि चौकशी करतो, तिच्या मायला भेटतो की तुम्ही पोरगी पळून आली आणि तिनं महा सगळं सोनं नाणं हे ते सगळं. वंदना म्हणली, आता काय तुम्ही, काही बोलताच येत नाही आम्हाला, तुम्ही इतकं चुकवलं, तुम्ही आता या भानगडीतही पडू नये. मला वाटते जे झालं असेल ते झालं, गंगल मिळालं. पण नाही, तसं कसं, मी जातो, जेवून तरी जा. मग नाही नाही, जेवायचं पाहून घेईन. आणि सासरा निघाला, राधीच्या घरी आला. राधीला बोलला की तू ही पोरगी रात्रीच पळून आली. ती म्हणे, काय, माझी पोरगी माझ्या घरी आली नाही म्हणजे महापोरीचं काही कमी जास्त केलं काय तुम्ही? मी तुमच्या नावानं रिपोर्ट देतो पोलीस स्टेशनात. सासऱ्याला तिलाच गयावया करायचं काम पडलं आणि सासरा तिथून निघून आला. 8 दिवसानं राधी, गोधी आणि अक्करबोट्याचा बाप अंबा पाटील ह्यांनी विहिरीवरचं 2 एकर रान मोजून घेतलं आणि लगेच ते अंबा पाटलाच्या तिनं सुपूर्द केलं की तुम्हीच व्हा, आता याच्याकडं आम्ही पाहणार नाही. आता अंबा पाटलाचे गडी माणसं तिथे येऊ लागले, काम करू लागले. गावात तर सासऱ्याची छिथू झाली. त्याला कोणी काही म्हणजे धड बोलेच ना, काही टोमणे मारत लोक, म्हणून तो घराच्या बाहेरच निघेना. पण मग हे सांगू लागला दिलीप की असं असं व्हायला बरं का. म्हणून मग सासरा एक दिवस गेला तर तिथं अंबा पाटील झाडाखाली बसेल आणि त्याचा गडी काम करायला तर अडवलं. पण अंबा पाटलांना धरले गेले, हान हान धरून ले गेले आणि गड्याला तेवढंच पाहिजे. तर त्यानं छिवाडून दिलं की गड्यानं सासऱ्याला मारायला सुरुवात केली. आडवं पाडलं, त्याच्या उरावर बसला, लाता बुक्या जे जे हाणता येईल ते. आता राहू दे, बस झालं. गडी बाजूला झाला आणि सासऱ्याला त्याच्या आयुष्यात अशा पद्धतीचा अपमान पहिल्यांदाच सहन करावा लागू लागला. पण हे कसं सहन होणार? आणि म्हणून मग सासरा तिथून उठला, हळूहळू चालत विहिरीजवळ आला. बाजूला एक मोठा दगड होता, तो त्यानं आपल्या घोळात बांधला धोत्राच्या आणि त्याच्या सगट विहिरीत उडी मारली. विहिरीचं पाणी ढवळलं आणि काही वेळानं शांत झालं. अंबा पाटील आणि त्याचा गडी काहीही आपण पाहिलं नाही अशा पद्धतीनं तिथून मुकाट्यानं घराकडे आले. नमस्कार मित्रांनो, याही भागात आपण नेहमीप्रमाणे साऱ्या गोष्टी करणार आहात. पुन्हा बुधवारी नवा भाग घेऊन.